मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहेत ओल्या मक्याच्या दाण्याचे थालीपीठ. तर बघूया काय काय साहित्य लागतं आपल्याला. पहिले सर्वात प्रथम ओल्या मक्याचे दाणे, मिरच्या, हिरवी मिरची, मीठ, जिरं त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. सर्वात प्रथम त्याला मिक्सरला लावून घ्यायचं बारीक. त्यानंतर ओल्या मक्याच्या दाण्यांचं पूर्ण पेस्ट करून घ्यायची बारीक. पेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करायचं. गव्हाच्या पिठाने ते मोडत नाही. मग नंतर ॲड झाल्यानंतर पूर्ण मिक्स झाल्यानंतर पॅन गरम करायला ठेवला आहे मी. तोपर्यंत पॅन गरम केल्याच्यानंतर आपण थोडं थोडं घ्यायचं आणि त्याच्यावरती टाकायचं. खाली आधी तव्याला तेल लावून घ्यायचं. टाकल्याच्यानंतर हाताने थोडं पसरवायचं, थोडं थोडं करत सर्व बाजूने पसरवून घ्यायचं. गोल आकार द्यायचा त्याला शेप. हाताला चटके लागत असतील तर थोडं थंड पाणी जवळ ठेवायचं, त्याच्यात हात बुडवून घ्यायचं थोडा आणि पूर्ण बाजूने असं पसरून द्यायचं. ते थोडं पातळ पातळ झाले पाहिजेत असे. आणि बाजूला सर्व बाजूला थोडं थोडं तेल ॲड करायचं त्याच्यात. तेलाने काय होतं, ते खाली लागत नाही आपल्या पॅनला आणि निघण्यास मदत होते त्याची. थोडं थोडं सर्व बाजूने ॲड करायचं तेल. त्याला 2-5 मिनटं तसंच सोडायचं. उचलून न पाहता तसंच राहू द्यायचं त्याला 2 मिनटं. बघा कलर किती छान आलेला आहे आपल्या ओल्या मक्कापासून बनवलेलं हे थालीपीठ. आणि ते आता थोडं शेकलं खालीहून, त्याचा कलर चेंज व्हायला लागला. ब्राऊन ब्राऊन कलर झाला का त्याला मग पलटून घ्यायचं. अजून थोडा ब्राऊन कलर नाही झाला आपल्या याचं थोडा. बघा आता झालेलं आहे ते. बघा कसं निघतं. जेव्हा ब्राऊन कलर झाला तेव्हा ते पूर्णपणे पलटून येते.